माझं आत्तापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे, ज्या स्त्रिया दिवसभर मॅक्सी वापरतात त्या स्वतःची काळजी घेत नाहीत. त्या स्त्रिया घराची काळजी घेतात, घरातल्यांची काळजी घेतात, पण स्वतःची काळजी घेत नाहीत. एक साधे उदाहरण सांगते. जेव्हा आपला वाढदिवस असतो, बर्थडे असतो, तेव्हा आपण नवीन कपडे घालतो. त्या दिवशी आपण किती फ्रेश अँड कॉन्फिडंट फील करत असतो. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असे का म्हटले आहे? तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या व्यक्तीचे पहिले लक्ष आपण काय कपडे घातले आहेत यावर जाते. नकळतपणे का होईना, पण आपल्याला वरून खालीपर्यंत बघितले जाते. घरात असणाऱ्या गृहिणींना, माझ्या मैत्रिणींना असं वाटते की आपण घरातच तर आहोत, मग कशाला छान कपडे घालायचे, मग कशाला छान केस विंचरायचे. पण माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही जर घरात छान कपडे घातले, छान केस विंचरलेत तर तुम्हालाच फ्रेश वाटणार आहे, तुमचाच आत्मविश्वास वाढणार आहे. एक साधे उदाहरण सांगते मी तुम्हाला. जेव्हा आपला वाढदिवस असतो, बर्थडे असतो, त्या दिवशी आपण नवीन कपडे घालतो. त्या दिवशी आपण किती खुश असतो, फ्रेश अँड कॉन्फिडंट फील करत असतो. आज मी तुम्हाला कपड्यांविषयी म्हणजेच डेली रुटीनला आपण कोणते कपडे वापरू शकतो याविषयी काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव आहे पूनम. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही जर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर थँक्यू. डेली रुटीनचे कपडे सिलेक्ट करताना आपण काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्यामधली पहिली गोष्ट आहे, आपण नवीन कपडे घेतो, नवीन साड्या घेतो, पण एखाद्या सणाच्या दिवशी किंवा एखाद्या स्पेशल दिवशी आपण त्याची घडी मोडू असे ठरवतो. पण होतं काय ना, हळूहळू आपण विसरायला लागतो की आपण नवीन कपडे घेऊन ठेवले आहेत. मग कधीतरी जेव्हा आपण कपाट आवरायला घेतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येते की अरे, या ड्रेसची, या साडीची आपण घडीच मोडलेली नाही अजून. मग आपण छान त्याची घडी घालतो आणि पुन्हा कपाटात ठेवून देतो. तुम्ही ही चूक करू नका, कारण मीही ही चूक करत होते, पण हल्ली नाही. मी हल्ली कटाक्षाने काही नियम पाळते, त्यामुळे असं होत नाही. एक किंवा दोन ड्रेस बाजूला ठेवू शकता काही फंक्शनसाठी किंवा काही स्पेशल डेसाठी, पण बाकीचे सगळे वापरात घ्या. बरं, हे फक्त घरात असणाऱ्या गृहिणींच्या बाबतीतच होते हा. माझ्याही बाबतीत होत होते. पण हल्ली मी एक नियम फॉलो करते, तो म्हणजे एखादा नवीन ड्रेस डेली रुटीनमध्ये जर ॲड केला तर एखादा जुना डल झालेला पण कितीही आवडीचा असला तरी तो ड्रेस कायमचा बंद करायचा. दुसरा पॉईंट आहे कलर कॉम्बिनेशन. कधी कधी ना काही स्त्रियांना कलर कॉम्बिनेशन कळत नाही, म्हणजे त्या ब्लॅक कुर्तीवर ब्लॅक लेगिन्स घालतात, तर कधी लाल कलरच्या टॉपवर लाल कलरची पॅन्ट घालतात, तर ते अजिबात छान दिसत नाही. तुम्हाला पण जर कलर कॉम्बिनेशन कळत नसतील तर गुगलवर अशा प्रकारचे पिक मिळतात, जे बघून तुम्ही तुमच्या कुर्तीला कोणत्या कलरची लेगिन्स मॅच होऊ शकते हे बघू शकता. तिसरा पॉईंट आहे, जास्त लूज किंवा जास्त फिटिंग कपडे घालायचे नाहीत. मी समजू शकते, बऱ्याच गृहिणींना घरात दिवसभर कामं असतात. जर कोणाच्या घरात लहान बाळ असतील किंवा कोणाच्या घरात जर वयस्कर माणसं असतील तर नो डाऊट त्या घरात कंटिन्यू काही ना काही कामे असतातच. जर तुम्ही अशा वेळेस फिटिंग कपडे घातले तर तुम्हाला कम्फर्टेबल वाटणार नाही. पण याचा असा अर्थ नाही की मी तुम्हाला मॅक्सी घाला असं म्हणते, तर नाही. मॅक्सी सोडून सुद्धा खूप पर्याय आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामधला चौथा पॉईंट आहे किचन ॲप्रन. बघा, बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं की आपण जर घरात छान कपडे घातले तर ते खराब होतील. नाही, तुम्ही जर योग्य ती काळजी घेतली तर घरात कपडे खराब होणार नाही. म्हणजे स्वयंपाक करताना, भांडी घासताना, मला माहिती आहे बरंच काही ना काही उडत असतं वगैरे, तेव्हा तुम्ही किचन ॲप्रनचा वापर केला पाहिजे. त्यामुळे तुमचे कपडेही खराब होणार नाहीत आणि त्यामुळे जर तुम्ही घरात छान कपडे घातले तर घरात वेगळे आणि बाजारात जाताना वेगळे कपडे घालायची गरज नाही. यामधला शेवटचा पण महत्त्वाचा पॉईंट आहे मॅक्सी. नका ग मैत्रिणींनो, नका. दिवसभर मॅक्सी वापरू नका. मला तर असं वाटतं ना कधी कधी की मॅक्सी म्हणजे स्त्रियांसाठी एक व्यसन आहे. मी तर अशा सुद्धा स्त्रिया बघितल्या आहेत ज्या सणासुदीला नवीन मॅक्सी घालतात, पण ड्रेस किंवा साडी घालण्याचे कष्ट घेत नाहीत. इतकी त्यांना त्या मॅक्सीची सवय लागलेली असते. आणि घराबाहेर जाताना त्या स्त्रिया त्या मॅक्सीवर चक्क ओढणी घेऊन बाहेर पडतात. ते अजिबात चांगलं दिसत नाही. माझं आत्तापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे हे
की ज्या ज्या स्त्रिया मॅक्सी घालतात ना त्या घराची काळजी घेतील, घरातल्या लोकांची काळजी घेतील, पण स्वतःची काळजी घेत नाहीत. मी असं म्हणत नाही की माझ्याकडे मॅक्सी नाही, माझ्याकडे मॅक्सी आहे, पण मी ती केव्हा वापरते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. चला तर बघूयात असे कोणते ड्रेसेस आहेत जे आपण डेली रुटीनसाठी वापरू शकतो. यामधला पहिला पॉईंट आहे पंजाबी ड्रेसेस. हे पंजाबी ड्रेसेस अतिशय कम्फर्टेबल असतात, ज्यामध्ये आपण घरातली सगळी कामं करू शकतो. हे रेडीमेड ड्रेसेस आहेत. आजकाल आपल्याला हवे तसे रेडीमेड ड्रेसेस मिळतात, पण तुम्हाला हवे असतील तर डेली रुटीनसाठी तुम्ही असे ड्रेसेस शिवूनसुद्धा घेऊ शकता. याची पॅन्ट पण फिटिंग नसते, प्लस हा पूर्ण सेट असतो, त्यामुळे छान वाटते. पंजाबी ड्रेस ही एव्हरग्रीन फॅशन आहे, त्यामुळे घालणाऱ्याला पण छान वाटतं आणि बघणाऱ्याला सुद्धा छान वाटतं. यामुळेही तुम्ही तुमचा लुक क्लासी प्रेझेंटेबल करू शकता. सेकंड टाईप आहे कुर्ती अँड लेगिन्स. तुम्हाला जर लेगिन्स घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा प्रकारचे कुर्ती आणि लेगिन्स वापरू शकता. फक्त कुर्ती आणि लेगिन्सच्या कलर कॉम्बिनेशनवर थोडं लक्ष द्या. मला ही कुर्ती आणि लेगिन्स कम्फर्टेबल वाटतात आणि दिसायलाही प्रेझेंटेबल दिसतात. तुम्ही जर स्लीवलेस घालत नसाल तर अशा कुर्तींसोबत स्लीव्जही मिळतात, ते तुम्ही शिवून घेऊ शकता. अजून असे फ्रॉक टाईप कुर्ती असतात, ते पण तुम्ही ट्राय करू शकता, जे थोडा अनारकली ड्रेसचा लुक देतात. अशा कुर्तींना फिटिंगची गरज नसते, कारण पाठीमागे नॉड असते. यामध्ये डेली रुटीनसाठी वापरण्यासाठी तिसरा टाईप आहे प्लाझो कुर्ती किंवा प्लाझो टी शर्ट. प्लाझो ही अतिशय कम्फर्टेबल पॅन्ट आहे, जी कुर्तीसोबत पण छान वाटते आणि टी शर्टसोबत पण. एक ब्लॅक कलर किंवा डार्क ब्ल्यू कलरची तुम्ही जर प्लाझो घेतली तर त्यावर कोणत्याही लाईट कलरची कुर्ती किंवा टी शर्ट छान दिसेल. तुम्ही जर सिटीमध्ये असाल आणि तुमच्या घरामध्ये अलाउड असेल तर अशा प्रकारचे प्लाझो आणि टी शर्ट तुम्ही ट्राय करू शकता डेली रुटीनसाठी, जे दिवसभर अतिशय कम्फर्टेबल वाटू शकते आणि अगदी क्लासी लुक देतात. यामधला चौथा पॉईंट आहे लॉंग स्कर्ट अँड टॉप. हे माझे खूप फेवरेट आणि डेली रुटीनचे कपडे आहेत. तुम्हाला पण जर थोडं वेस्टर्न कपडे घालायला आवडत असतील तर तुम्ही लॉंग स्कर्टमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, जे अतिशय क्लासी लुक देतात आणि दिवसभर कम्फर्टेबल असतात. बाहेर जाताना तुम्हाला हवे तर अशा प्रकारचा छोटा स्कार्फही यासोबत कॅरी करू शकता. यामधला पाचवा पॉईंट आहे पॅन्ट अँड टी शर्ट. डेली रुटीनसाठी तुम्ही नाईट वेअरसाठी जे पॅन्ट अँड टी शर्ट असतात ते तुम्ही वापरू शकता, किंवा अशा प्रकारची ए लाईन पॅन्ट असं म्हणतात ह्याला, जी लेगिन्ससारखी जास्त फिटिंगही नसते आणि प्लाझोसारखी जास्त लूजही नसते. अशा ए लाईन पॅन्टवर एखाद्या टी शर्टचं कॉम्बिनेशन करून तुम्ही डेली रुटीनसाठी वापरू शकता. या ए लाईन पॅन्ट बरोबर तुम्ही शॉर्ट टॉपही यूज करू शकता. बघा, काही गृहिणींची थोडी टम्मी बाहेर असते, थोडंसं पोट बाहेर असतं, तेही यामुळे झाकलं जातं आणि दिसताना खूप छान दिसतं ते. हे शॉर्ट टॉप तुम्हाला जीन्सवरही चालतील आणि ए लाईन पॅन्टवरही चालतील, जे अगदी क्लासी लुक देतात आणि दिवसभर कम्फर्टेबल असतात. जसं मी तुम्हाला म्हणाले होते की मी ही मॅक्सी वापरते, पण कधी तर सध्या मी मुंबईमध्ये आहे. जेव्हा मी माझ्या सासरी जाते तेव्हा माझ्या सासरी कुर्तीज किंवा ड्रेसेस अलाउड नाहीत. तिथे फक्त आणि फक्त साडीच नेसावी लागते. तर तेव्हा आणि फक्त तेव्हाच नाईट वेअर म्हणून मी मॅक्सी वापरते. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक आमच्यासाठी मोटिवेशन असते. आणि व्हिडिओ बाबतीत जर तुमचं काही मत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आज दाखवलेल्या डेली रुटीन ड्रेस टाईपमध्ये तुम्हाला कोणता टाईप जास्त आवडला तेही मला सांगा. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, पॉझिटिव्ह राहा आणि आयुष्य मस्त जगा. थँक्यू.